नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ एक्सप्रेस या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही प्रश्नपत्रिका पाहणार आहे। चला तर सुरू करूयात। सूचना: या प्रश्नपत्रिकेमधील गणित व बुद्धिमत्ता यांचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार नाहीत, कारण त्यांच्या स्पष्टीकरणासाठी खूप वेळ लागतो। या ठिकाणी आपला मुख्य उद्देश आहे कमी वेळेमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स कवर करणे आणि करंट अफेअर्ससुद्धा घेणार नाही, कारण ही प्रश्नपत्रिका 2020ची आहे। त्यावेळचा ट्रेंड आणि आताचा ट्रेंड ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे। शिवाय करंट अफेअर्सचा डेटा येणाऱ्या परीक्षेसाठी कामालासुद्धा येत नाही, त्यामुळे आपण हे दोन बदल इथून पुढे करणार आहोत। चला तर सुरू करूयात। पहिला प्रश्न: डॅश डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती। उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे। पुढचा प्रश्न: 1885 ते 1915 या काळात डॅश डॅश हे मुंबईचा अनभिषक्त राजा म्हणून ओळखले जात। उत्तर आहे फिरोजशाह मेहता। पुढचा प्रश्न: खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते? उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर RG भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। पुढचा प्रश्न: खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? उत्तर आहे सुपे। पुढचा प्रश्न: योग्य जोड्या जुळवा। 1857च्या उठावाची केंद्रे आणि त्यांची नेते। पेठ या उठावाच्या केंद्राचे नेतृत्व भगवंतराव कोळी यांनी केले। नरगुंदचे नेतृत्व बाबासाहेब भावे यांनी केले। जमखिंडीचे नेतृत्व रामचंद्र पटवर्धन यांनी केले, तर सोरापूर याचे नेतृत्व व्यंकय्या नाईक बळवंत बेहरी यांनी केले। पुढचा प्रश्न: वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश म्हणाले। उत्तर आहे लॉर्ड मोर्ले। पुढचा प्रश्न: लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅशपर्यंत टाकली गेली। उत्तर आहे कलकत्ता ते आग्रा। पुढचा प्रश्न: 1875 कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? उत्तर आहे सोराबजी शापूरजी। पुढचा प्रश्न: मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट। पुढचा प्रश्न: या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा असं सांगितलेत, आपण बरोबर जोडी पाहूयात। डॉक्टर ॲनी बेझंट, द वुमन इंडिया असोसिएशन, मेहरबाई टाटा, द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया, मार्गारेट कझिन्स, द ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स। पुढचा प्रश्न: वर्ष 1820 कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? उत्तर आहे कलकत्ता फिमेल ज्युएनाइल सोसायटी। पुढचा प्रश्न: डॅश डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते। उत्तर आहे पटना। पुढचा प्रश्न: पुणे येथे मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? उत्तर आहे सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विठ्ठलपंत थत्ते आणि केशव शिवराम भवाळकर इत्यादींनी सहकार्य केले होते। पुढचा प्रश्न: योग्य जोड्या जुळवा। परमहंस मत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर, विचार लहरी कृष्णाशास्त्री चिपळूणकर, शाक्त पंथाचे अनुयायी मोरभट दांडेकर, दादोबा पांडुरंग धर्मविवेचन। पुढचा प्रश्न: ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या डॅश डॅश चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते। उत्तर आहे असहकार। पुढचा प्रश्न: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? उत्तर आहे रावी, बियास व सतलज। पुढचा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे। पुढचा प्रश्न: भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा। उत्तर आहे जोजिला खिंड, सिपकिला खिंड, मानखिंड आणि निथिखंड।
पुढचा प्रश्न. खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात, ते दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे चोपन मृदा. पुढचा प्रश्न. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? उत्तर आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची म्हणजेच STची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य? उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? उत्तर आहे मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे व कोल्हापूर. पुढचा प्रश्न. 23वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो, हे विधान बरोबर आहे. बाकीचे विधान चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे गोंदिया. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता काय आहे? उत्तर आहे 74 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न. 27वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. औष्णिक वीज केंद्र आणि त्यांचे ठिकाण. चोला हे औष्णिक वीज केंद्र ठाणेमध्ये आहे. तुर्बे हे ठिकाण मुंबईमध्ये आहे. फेकरी हे ठिकाण अकोला येथे आहे. तर पारस हे ठिकाण भुसावळ या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? उत्तर आहे थळघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. पुढचा प्रश्न. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? उत्तर आहे गोमती, बुराई, पांजरा, बोरी व गिरणा. पुढचा प्रश्न. हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? उत्तर आहे गहू. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा डॅश डॅशमध्ये अधिनियमित झाला? उत्तर आहे सप्टेंबर 2005. पुढचा प्रश्न. खालील कोणते केंद्र सरकारची थकीत देयता नाही? आपण कोणती केंद्र सरकारची थकीत देयता आहे ते पाहूयात. अंतर्गत कर्जे, बाजार कर्जे आणि कोशागार विपत्रे म्हणजेच ट्रेझरी बिल्स. पुढचा प्रश्न. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजे FRBM ॲक्ट खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला? उत्तर आहे कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा हे सुचवले. पुढचा प्रश्न. भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे? उत्तर आहे ताग. पुढचा प्रश्न. 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा डॅश डॅश टक्क्यांनी वाढला आहे? उत्तर आहे 16.6% ते 26.2%. पुढचा प्रश्न. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश डॅश टक्के होते? उत्तर आहे 21.9%. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तात्कालीन ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते? उत्तर आहे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? उत्तर आहे भेदभाव नाही, नो डिस्क्रिमिनेशन. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. विधान बरोबर आहे. समकालीन एकात्मिक किंवा एकत्रित फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात डॅश डॅश क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे? उत्तर आहे अभियांत्रिकी वस्तू, इंजिनिअरिंग गुड्स. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? आपण कोणता भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग आहे हे पाहूयात. जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण रस्ते हे
भारत निर्माण कार्यक्रमाचे भाग आहेत. पुढचा प्रश्न. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये डॅश डॅशी आहेत. प्रति व्यक्ती 1,00,000 रुपयापर्यंत ठेवी स्वीकारणे, ATM कार्ड देण्यास परवानगी आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, ही वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई डॅश डॅश अशी निश्चित करण्यात आली. उत्तर आहे 32 आणि 47. पुढचा प्रश्न. ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश डॅश टक्के आहे. उत्तर आहे 73%. पुढचा प्रश्न. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. उत्तर आहे खगोलीय पराशर पद्धत म्हणजेच पॅरालॅक्स मेथड. पुढचा प्रश्न. सोलार सेलचे म्हणजे सौर घट कार्य डॅश डॅशवर आधारित आहे. उत्तर आहे फोटोवोल्टाईक इफेक्ट. पुढचा प्रश्न. 48वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार कॅन्सल केला आहे. पुढचा प्रश्न. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश डॅश असते. कॉपर, झिंक आणि निकल असते. पुढचा प्रश्न. स्फटिकासारख्या पदार्थांना निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो आणि दिशानुवर्ती गुणधर्म असतात. पुढचा प्रश्न. मोसलेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना डॅश डॅशच्या आधारे आहे. उत्तर आहे ॲटॉमिक नंबर. पुढचा प्रश्न. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया. पुढचा प्रश्न. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. उत्तर आहे हेमोझाईन. पुढचा प्रश्न. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो. उत्तर आहे ट्रिपॅनोसोमा. पुढचा प्रश्न. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो. उत्तर आहे थॅलोफायटा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात. उत्तर आहे मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात. उत्तर आहे नील हरित शैवाल म्हणजेच ब्ल्यू ग्रीन आल्गी. पुढचा प्रश्न. जीवाणू खालीलपैकी डॅश डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. उत्तर आहे केशिकावरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे, MDR पंप आणि वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. पुढचा प्रश्न. स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा डॅश डॅशमुळे होतो. आधी तयार केलेले एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र डॅश डॅश येथे आहे. उत्तर आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली. आपण गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कॅन्सल करणार आहोत आणि करंट अफेअरचे प्रश्न देखील आपण या ठिकाणी घेणार नाहीत. त्यानुसार आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही, त्यामुळे आपण हा प्रश्न न वाचता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित व प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. प्राध्यापक KC वियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. उत्तर आहे एकात्मक राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या.
प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. हे विधान बरोबर आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या तत्वानुसार न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणांचा उगम होतो? उत्तर आहे कायद्याचे राज्य. पुढचा प्रश्न. राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस चुकीची आहे? आपण कोणती शिफारस बरोबर आहे ते पाहूयात. त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. विधान बरोबर आहे. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. विधान बरोबर आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे? उत्तर आहे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून डॅश यांची नियुक्ती झाली. उत्तर आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. धन्यवाद मित्रांनो.